थालीपीठ बघा किती मस्त झालीत आहेत. अगदी मऊ पण झालंय आणि कुसकुशीत पण झालंय. हे बघा अगदी कुसकुशीत. नमस्कार. आज मी तुम्हाला कोथिंबिरीचे खमंग असे रुचकर थालीपीठ करून दाखवणार आहे. कोथिंबीर बघा अगदी ताजी घेतली आहे. आणि रोजच कसं आपल्याला भाकरी भाजी मुलांना पण कंटाळा येतो की नाही, मग नाश्त्यासाठी आपण अशी कोथिंबिरीचे थालीपीठ करायचं. मुलं पण आवडीन खातात. बनवायला पण अगदी सोपं आहे थालीपीठ. अगदी पटकन होतं आणि घरगुती साहित्य पण कमीच आहे. बघा घरगुती साहित्य तुम्हाला मी आज हे कोथिंबिरीचे थालीपीठ करून दाखवते. त्यासाठी आपण साहित्य बघूया. ही मी कोथिंबीर घेतली आहे. ही बघा ताजी आहे कोथिंबीर. साफ करून पण तुम्हाला दाखवते. 1 डबा मी ज्वारीचं पीठ घेतलंय. आज मी तुम्हाला ज्वारीचं पिठाचं थालीपीठ करून दाखवणार आहे. 1 डबा ज्वारीचं पीठ, पाव डबा गव्हाचं पीठ आणि पाव डबा हे बेसन घेतलंय. 10-12 लसूण पाकल्या, 1 आल्याचा तुकडा, 1 मिरची, 1 कांदा घेतलाय कापून, तीळ, लाल मसाला घरगुती, हळद, गरम मसाला, मीठ आणि तूप एवढं साहित्य आणि पाणी. आणि हे आता आपल्याला लसूण, आलं आणि मिरची जाडसर असा ठेचा करून आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे कसं दाताखाली पण चांगला लागतो खाताना. इथे मी जाडसर असा ठेचा करून घेतलाय आणि हा ठेचा आपल्याला ना वापरायचाच आहे. चव अगदी भारी लागते. आणि आता आपल्याला ही कोथिंबीर साफ करून घ्यायची आहे. हे बघा असे कोवळे आहेत ना देठ, अशी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. जास्त आपल्याला देठ घ्यायचे नाही आहेत. जास्त देठ घेतलात ना मग कसं कोथिंबीरीत थालीपीठात कसं देठ जास्त दिसतात मग. होय, आणि ते थापताना ना थालीपीठ थापताना असे बाहेर येतात. हा असं म्हणून अशी एवढी घ्यायची आहे. थोडी फुडची अशी पानं आणि कोवळे देठ असं. हे बघा काय वेळेला कसं कोथिंबीर पण स्वस्त असते की नाही, आपण वडी बनवतो त्यापेक्षा आपण थालीपीठ बनवायचं. अगदी खायला पण मस्त खमंग लागतं आणि तितकंच पौष्टिक. पौष्टिक पण. एकदा केलात ना तुम्ही की रोजच कराल. मग कोथिंबीर महाग आहे असं म्हणणार पण नाही की. होय. कोथिंबीर इथे साफ करून अशी धुवून पण घेतलेली आहे. ही बघा. आणि आता आपण चिरून घेऊया. अशी बारीक चिरायची आहे आपल्याला कोथिंबीर. जाड नाही ठेवायची आहे. हे बघा अशी बारीक कापायची. इथे मी सगळी कोथिंबीर बघा कापून घेतली आहे अशी बारीक. 1 डब्यासाठी मी 1 डबा पीठ घेतलंय ना, त्याच्यासाठी मी 1 जुडी अशी कोथिंबीरीची घेतली आहे. कारण का कोथिंबीरीचं थालीपीठ आहे ना, त्याच्यामुळे कोथिंबीर जास्त घ्यायची. काय बे? होय. 1 डबा म्हणजे ना तो डबा जवळजवळ पाव किलोचा आहे. त्यामुळे पाव किलो आम्ही ज्वारीचं पीठ आणि त्याचाच पाव डबा असं गव्हाचं पीठ आणि बेसन वापरलं. आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया. इथे मी हा पहिला ठेचा टाकलाय. हा बघा, याने चव भारी येते. सुगंध अगदी पण भारी. कांदा घेतला 1, आपला हा घरगुती लाल मसाला, हळद, गरम मसाला, हे पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ आणि हे कोथिंबीरीला सगळं ठेचा वगैरे असं चोळून घ्यायचा. बघा सगळा मसाला वगैरे. असं चोळून घ्यायचं. आणि आता आपल्याला पिठं टाकायची आहेत. हे ज्वारीचं पीठ. ज्वारीच्या पिठाचे मी थालीपीठ करणार आहे ना, त्याच्यात आपल्याला हे गव्हाचं पीठ टाकायचं आहे. म्हणजे कसं थालीपीठला चांगला नरमपणा येतो. काय हवे? होय, मऊपणा येतो. मऊपणा येतो. हे बघा बेसन घेतलंय. बेसनामुळे कसं थालीपीठ असं खमंग लागतं मस्त. आणि ही पिठं चांगली अशी मिक्स करून घ्यायची. आणि आता आपल्याला ह्याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं चांगलं.
कोथिंबीर आपल्याला जास्त घ्यायची, म्हणजे का कोथिंबीरीचं थालीपीठ आहे, चव पण भारी लागते आणि कोथिंबीर ना वरतून दिसते पण छान. हां अशी. थालीपीठ दिसायला मस्त दिसते. अजून थोडंसं पाणी टाकते बघा आणि असं मळून घ्यायचं आणि चाकून बघायचं आपल्याला. मीठ वगैरे जरा मिठाचं प्रमाण वगैरे असं चाकून बघायचं कसं झालंय ते. एवढं आपल्याला असं हे मऊ मळून घ्यायचं आहे बघा. असं तयारी बघा आपली सगळी झालेली आहे. पीठ पण मळून झालेलं आहे आपलं. इथे मी कॉटनचा असा हा कापड घेतला आहे बघा. कॉटनचा घ्यायचा आपल्याला, रुमाल वगैरे असा. पाणी घेतलंय, तवा पण ठेवलाय तापत एका बाजूला. आता आपण थालीपीठ थापूया. आणि हा कापड आपल्याला आधी पाण्यात भिजवून घ्यायचा आहे. प्रत्येक थालीपीठ थापताना कपड्याला असं पाणी लावायचं आहे. कपड्याला असं पाणी लावून घ्यायचं हे बघा. आणि पाण्याचा हात लावायचा आपल्याला थालीपीठ थापताना असा, म्हणजे हाताला पण चिकटत नाही. हे बघा कडा फुटत नाही आहेत ना, म्हणजे पीठ आपलं चांगलं मळलेलं आहे. तवा तापलाय आणि तव्याला आता आपण हे तूप लावून घ्यायचं आहे. थालीपीठाला कसं तूपच चांगलं. हा तुम्ही तेल लावलात तरी पण चालेल, तूप लावलात तरी पण चालेल, पण तुपांना चव वाढते. हां असं. अगदी भारी. आणि हे थालीपीठाला ना आपण बोटान होल नाही पाडायचे आहेत, असे काविलट्यात पाडायचे आहेत. हे बघा. आणि थोडं आपल्याला असं तूप सोडायचं आहे कडेन बघा, नसलं तर. चांगलं असं खमंग भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचं आहे. मी पण चूल बघा कमी केली आहे. आणि झाकण ठेवायचं आहे आणि एका बाजून थालीपीठ असं चांगलं भाजून घ्यायचं खमंग. 2 मिनटं हे थालीपीठ बघा एका बाजून असं भाजून घेतलं आहे. बघूया आपण. असं बघायचं आपल्याला भाजलं आहे काय खमंग असं. असे कडा मोकळे करायचे. अगदी भारी बघा, मस्त भाजलंय. आणि परत आपल्याला हे साईडने असं तूप सोडायचं. हे बघा कसं एक बाजू अगदी मस्त खमंग भाजली आहे. अशीच आपल्याला परत दुसरी बाजूही झाकण ठेवायचं आणि भाजून घ्यायची 2 मिनटं. अगदी भारी बघा. असं खरपूस भाजून घ्यायचं हा थालीपीठ, तरच चव भारी लागते. काय वे हो, असं कच्चं नाही ठेवायचं. आणि तीळ पण बघा, आतमध्ये तीळ टाकले ना मी पिठात मळताना, तर असे तीळ बघा कसे सुंदर दिसतात आहेत मस्त. असं उलट सुलट करून असं जरा भाजून घ्यायचं चांगलं. गरमागरम कोथिंबिरीचे थालीपीठ तयार. तसं आता हे दुसरं थालीपीठ प्रत्येक वेळेला कपड्याला असं पाणी लावायचं आणि हाताला पण पाणी लावायचं आणि गोळा मळून घ्यायचा चांगला. आणि असं उचलायचं आहे बघा. असं उचलायचं, असं मधोमध टाकायचं हे बघा. हे बघा हे थालीपीठ कसं जरा मोठं केलं. एक खाल्लं तरी बास होतं. काय हवे होय, पोट भरतं. हां अगदी मस्त भारी झालंय बघा. दोन्ही बाजू आपल्याला अशा खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत. हा थालीपीठ बघा किती मस्त झालीत आहेत. अगदी मऊ पण झालंय आणि खुसखुशीत पण झालंय. हे बघा अगदी खुसखुशीत. आणि तितकंच मऊ पण आहे बघा. हां कोथिंबीर पण बघा कशी दिसते आहे. आणि दही तुम्हाला सांगते, हा दही हे नुसतं दही आपण खायला नाही द्यायचं, चांगलं एवढं लागत नाही. तर त्यासाठी आपल्याला दह्यात थोडी साखर, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडासा मसाला टाकायचा आहे आणि हे दही बनवायचं आहे असं थालीपीठ बरोबर खायला. अगदी चविष्ट लागतं. हा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की करून बघा असं थालीपीठ. आणि जे प्रमाण मी सांगितलं आहे ना त्या प्रमाणात तुम्ही नक्की बनवा.